तर देशातील तरुण पिढी झपाट्यानं ड्रग्सच्या विळख्यात अडकत चालली आहे। ही बाब अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे। कॉलेज परिसरात पार्टी सर्किट, सोशल मीडियावर संपर्क आणि कुरिअरद्वारे होणारी तस्करी यामुळे ड्रग्स सहज उपलब्ध होत आहेत। स्टडी ड्रग, मूड बूस्टर याच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल केली जाते। ही फक्त नशा नाही तर देशाच्या भविष्यासाठी मोठा धोका आहे। प्रशासनाने कठोर कारवाई करत ड्रग्स नेटवर्कची मुळे उपटून टाकावीत अशी मागणी नागरिकांकडून आता होऊ लागली आहे। हे विद्यार्थी ड्रग्सला कसे बळी पडतात त्यावर एक नजर टाकूयात। परिवारातून विद्यार्थ्यांना एकदा घेऊन बघण्याचा आग्रह केला जातो। सोशल मीडिया, पार्टी सर्किट, डोने नाईट्स, रेव पार्ट्या याकडे विद्यार्थी आकर्षित होतात। कॉलेज परिसरातील पेडलर नेटवर्कचा देखील विद्यार्थ्यांवर प्रभाव पडतो। एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप आणि ऑनलाईन पेमेंट्सच्या माध्यमातून विद्यार्थी बळी पडतात। यासाठी होम डिलिव्हरी आणि कुरिअर मॉडेलचा वापर केला जातो। तरी विद्यार्थी ड्रग्सला बळी कसे पडतात ते पाहिलं, मात्र देशात ड्रग्स येण्याचे मार्ग कोणते आहेत त्यावरही एक नजर टाकूयात। अनेक मार्गांनी ड्रग्ज आणलं जातं आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं जातं। समुद्री मार्गाने तसंच कुरिअर पार्सल्सच्या माध्यमातून ड्रग आणलं जातं। तसंच राज्यांतर्गत रोड नेटवर्कचा देखील वापर केला जातो। झोपडपट्ट्या आणि पेडलर नेटवर्कच्या माध्यमातून हे ड्रग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं जातं। तसंच कॉलेज आणि पार्टी सर्किटच्या माध्यमातून देखील वितरण केलं जातं। 2025 मधील मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर नेमकी काय घटना घडलेल्या आहेत, कारवाई कशी केलेली आहे त्यावरही एक नजर टाकूयात। 2025 मध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत 576 कोटींचं हेरोईन, 48 कोटींचं चरस, 11 कोटींचं कोकेन जप्त करण्यात आलंय। त्याचबरोबर 5 कोटींचा गांजा, 41 कोटींचं एमडी ड्रग तसंच 4.5 कोटींची इतर ड्रग्ज पकडण्यात आली आहे। 2025 मधील मुंबई पोलिसांच्या कारवाईत एकूण 650 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय।